गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये वरळी येथील डोम सभागृहात ठाकरे बंधू एकमेकांना मिठी मारताना दिसून आले। जवळपास 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे व त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते। महायुती सरकारने राज्यातील त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे व शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी सभा घेण्यात आली। दरम्यान ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक भेटीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या संदर्भात द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादक निर्जा चौधरी यांनी एक लेख लिहिलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय तर जाणून घेऊया। निर्जा चौधरी लिहितात की उद्धव ठाकरे यांनी आपल्या हेतूबाबत कोणतीही गुंतागुंत ठेवली नाहीये। सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत। या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याबाबत ठाम संकेत दिले। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विजयी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक टोला लगावला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं असं ते म्हणाले। तर उद्धव ठाकरे देखील भाजपावर टीका करताना दिसून आले आणि त्यांनी भरसभेत राज यांच्या बरोबर युती करण्याचे संकेत दिले। मनसेला निवडणुकीत का मिळत नाहीये यश याबद्दल देखील जाणून घेऊया। राज ठाकरे हे एक प्रभावी वक्ते व मजबूत संघटनात्मक क्षमतेसाठी ओळखले जातात। सुरुवातीला त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी देखील मानलं जात होतं। मात्र 2005 मध्ये बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी दिली। त्यानंतर राज हे नाराज होऊन पक्षातून बाहेर पडले आणि 2006 मध्ये त्यांनी मनसेची स्थापना केली। आजही राज ठाकरे यांच्या सभेला अलोट गर्दी होते, पण त्या गर्दीचं रूपांतर मतामध्ये होताना दिसून येत नाही। याच कारणामुळे मनसेला कोणत्याही निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलेलं नाहीये। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला केवळ 1% आसपास मते मिळाली। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची ही राजकीय स्थिती 2022 पासून कमकुवत झाल्याचं दिसून येते। एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदही गमवावं लागलं। त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ 20 जागांवरच विजय मिळवता आला आणि पक्षाचे मताधिक्य 9.98% वर आलं। लागोपाठ निवडणुका गमविणाऱ्या ठाकरे बंधूंकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही। त्यामुळे जुने मतभेद विसरून त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला असावा असं मत निर्जा चौधरी यांनी मांडलं। मुंबईतील विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकमेकांना मिठी मारत एकत्रित येण्याचं संकेत दिलं, पण त्यांची खरी कसोटी आता मुंबई महापालिका निवडणुकीतील जागा वाटपात लागू शकते। भविष्यात काय होईल हे या दोघांच्या एकत्र राहण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे। मनसे व शिवसेना ठाकरे गट मतदारांमध्ये किती विश्वास निर्माण करू शकतो त्यावरून पुढची राजकीय गणित ठरणार आहे। एकमेकांबरोबर काम करणं राहणं हीच त्यांच्यासाठी खरी आव्हानात्मक गोष्ट ठरणार आहे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।